जालना इथं समस्त मुस्लिम समाजाच्या वतीनं पहलगाममध्ये अतिरेक्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध करण्यात आला। जालना शहरातील गांधी चौकामध्ये विविध मुस्लिम संघटनांच्या मुख्य कार्यकर्त्यांनी एकत्रित येऊन हा निषेध नोंदवला। भारतानं पाकिस्तानवरती हल्ला करून या घटनेचा बदला घ्यावा अशी मागणी या निषेध आंदोलनामध्ये करण्यात आली। आज जालना शहर में कश्मीर के पहलगाम में होने वाला आतंकवाद हमारे देश के लोगों को पाकिस्तान धनंजय लोगों ने उनको मार गिराया, शहीद हो गए हमारे। ये इंसानियत के खिलाफ है। हम उसका समस्त मुस्लिम समाज इस देश के हम उसका निषेध करते और आने वाले हम बताओ कि इस देश के अंदर पाकिस्तान को अच्छा खासा धड़ा सिखाए बगैर भारत सरकार ने खामोश बैठना नहीं है। या ठिकाणी मी एक सांगू इच्छितो की पाकिस्तानी अतिरेक्यांनी हा हल्ला केलेला आहे किंवा या भारतीय मुस्लिमांनी त्या ठिकाणी त्या पर्यटकांना हिंदू बांधवांना वाचवण्याचं काम केलेलं आहे। तरी देखील काही गोदी मीडिया असतील, भाजपचे काही लोक असतील, याला हिंदू मुस्लिम करण्याचा प्रयत्न करीत आहे। ही गोष्ट अत्यंत निंदनीय आहे। व मीडियामध्ये आलेलं आहे आदिल हुसेन नावाच्या युवकांनी आपला जीव धोक्यात घालून त्या लोकांचा प्रतिकार केला। अतिरेकांच्या तो समोर गेला आणि शेवटी शहीद झाला। ही गोष्ट पूर्ण जगाने पाहिलेली आहे। परंतु काही जातीवादी लोक या घटनेला मुस्लिम हिंदू असा रंग देण्याचा प्रयत्न करीत आहे। ही गोष्ट अत्यंत निंदनीय आहे। म्हणून हा संपूर्ण जालना शहरातील मुस्लिम बांधव सर्वपक्षीय पदाधिकारी ठिकाणी येऊन या घटनेचा मी तीव्र निषेध करतो आणि भारताने पाकिस्तानवर हल्ला करून याचा बदला घ्यावा आणि जेणेकरून पुढे अशी कारवाई होणार नाही। कश्मीर में जो पर्यटक लोगों पर जो हमला हुआ, हम उसका आज मुस्लिम समाज की ओर से बहुत बहुत ज्यादा निषेध करते हैं, क्योंकि हमारा हिंदुस्तान गंगा जमुना तहजीब से चलता है। और अगर पानी में कोई बाहर वाले पानी में एक लकड़ी मारे तो पानी अलग नहीं होते, हम आपस में अलग अलग नहीं होते। हम ये जिस तरीके से हुआ है ये हमला, इसका सब मिलकर निषेध करते हैं और हमारे हुकूमत से ये हम आज सब मिलकर ऐसा एक आयत करते हैं कि इसका जवाब जल्द से जल्द पाकिस्तान को दिया जाए और हमारी जो एकता व अखंडता है भारत की, ये हमेशा इस तरीके से कायम रहे। बस। या निषेधानंतर अतिरेकी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या भारतीय नागरिकांना श्रद्धांजली देखील अर्पण करण्यात आली। यावेळी सर्व राजकीय पक्षातील नेते, पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते। यावेळी पाकिस्तान मुर्दाबाद अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला होता। NTV न्यूज मराठी, जालना।